तर काल जेव्हा हॉटेलमध्ये मी चेक इन केलं आणि आता सध्या 22व्या फ्लोअरला आहे. ओके. 22व्या फ्लोअरला रूम आहे. तर खाली जायचं होतं. तर खाली जायचं होतं तर लाईट गेली. तर लिफ्ट बंद. तर 22व्या फ्लोअरहून 11व्या याच्यावर जायचं मी टॅक्स तर खाली उतरताना प्रत्येक फ्लोअरला आकडे लिहिलेले. हां, 22वा, 21वा, 20वा, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11. 12 पर्यंत. तर जेव्हा मी पाहिलं, की अरे 22 आणि म्हणजे एकदा पायऱ्या उतरल्या, की लगेच 21 नाही येणार. 10 पायऱ्या पुन्हा आणि 10 पायऱ्या पुन्हा. असं उतरल्यानंतर एक माळा खाली होणार. आणि स्टार्ट केलं उतरणं. जेव्हा उतरायला सुरुवात केली, तर पहिले 21 लागलं. परंतु 21 लागणं जे आहे, तर मनामध्ये अपेक्षा कशी तयार होते, की बा एक 10 पायऱ्या उतरलं, की लगेच 21 लागायला पाहिजे. ओके. तर प्लस 10 झाले. 20व्याला 21 लागणार. अरे म्हटलं अवघड आहे. हं, खूप खूप लांब आहे आता. तर मी काय केलं, त्या आकड्याकडे पाहणं बंद करून टाकलं. कोणत्या? जे इंडिकेट करतात. अरे, इथं आहे, आता या लेव्हलला आहे, आता ह्या लेव्हलला आहे, आता या लेव्हलला आहे, आता या काहीच नाही केलं. फक्त चालत गेलो. त्या आकड्यांकडे बघणं बंद केलं. बघा, ज्यावेळेस आपण बघतो, की आपण कुठे आहे आणि किती दूर जायचंय, त्यावेळेस सफरिंग स्टार्ट होते. एक्स्पेक्टेशन वाढतात. ओके. आपल्या अपेक्षा खूप भयानक वाढून जातात. राइट? तर जेव्हा अपेक्षा वाढतात, तर काय होतं, प्रत्येक माळ्यासोबत, प्रत्येक स्टेप्सला खाली उतरताना आपली सफरिंग वाढते. कारण की आपण भवतृष्णा निर्माण केली. काय तृष्णा आहे, की मी लवकर पोहोचलो पाहिजे आणि हा जो पायाचा त्रास आहे, हा थांबला पाहिजे. लवकर पोहोचला. सिंपल. पायाचा त्रास थांबला पाहिजे ही विभव झाली. राइट? तर याच्यावरून आपण समजलं पाहिजे, की इव्हन प्रॅक्टिसमध्ये पण जर आपण एक्स्पेक्ट करत आहे, की मी पोहोचलो पाहिजे, तर रोज सफरिंग भेटणार. प्रॅक्टिसमध्ये तृष्णा कमी करायची. तर आपण काय करतोय? प्रॅक्टिसमध्ये तृष्णा वाढवत आहे. हा फरक आहे. सिंपल गोष्ट आहे. परंतु धम्म बघा किती सिम्प्लिसिटीमधूनही अराईज होतो. मे बी प्रत्येकाला समजलं अशी नाही. परंतु मला तिथं समजलं, की आपण बघायचं नाहीये. ओके. स्मॉलेस्ट आहे. खूप छोटंसं आहे. परंतु आपण त्याला जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसोबत जोडू शकतो. ओके. या ठिकाणी आपल्याला काय दाखवतं पेशन्स एंड पर्सिव्हरन्स, कन्सिस्टन्सी, कंटिन्यूटी हे गुणधर्म आपल्यामध्ये असले पाहिजे. ओके. आता तुम्ही म्हणसाल, की मग आम्ही का कंटिन्यू ध्यानच करत बसावं का? आम्हाला कधी किती दिवसात निब्बाण भेटेल? किती महिन्यात भेटेल मग? हं? आम्हाला लवकर भेटलं पाहिजे. मला सांगा, जर मी पायऱ्या उतरताना 10 पायऱ्यामध्येच काय म्हणतात त्याला 22 हून 12 वर पोहोचलो का? नाही, इम्पॉसिबल आहे. स्टेप बाय स्टेप जावं लागेल. तेही स्टेप बाय स्टेप जाताना तुम्हाला विथ अवेअरनेस जावं लागेल. कोणत्याही स्टेपला अवेअरनेस गेली, की तुम्ही खाली पडले. सपोज मी
16व्या फ्लोअरलाच अनअवेअर झालो आणि पायऱ्यावर घसरलो आणि माझा पाय ब्रेक झाला. डबल मी पायऱ्याहून जाऊ शकतो का? लवकर? नाही, वेळ लागेल. सेम पद्धतीनं निब्बाणाच्या पायऱ्या चढताना किंवा उतरताना, ओके. उतरताना नाही, चढताना कोणत्याही पायरीवर जर आपण दुर्गुणांशी खेळलो किंवा दुर्गुणांना स्पर्श केला, तर आपल्याही पायऱ्या खाली चालल्या जातात. आपण जी मेहनत घेतो ना, ती खाली चालल्या जाते. ओके. एकदम सिंपल आणि बेस्ट उदाहरण. याच्यामधून तुम्ही समजू शकता. याच्यावरून तुम्ही समजू शकता, की आपल्याला काय करायचं, आपल्याला एक्स्पेक्टेशन नाही वाढवायचे. ते भेटलंच पाहिजे. आज तुम्ही स्वतः चेक करा, की या 3 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 3 वर्षाआधी जी तुमची मानसिक स्थिती असायची, जी तुमची मानसिक स्थिती असायची, चिडणं, रडणं-पडणं, ओरडणं, भांडणं, गॉसिप करणं, आहे की नाही? त्यानंतर अ, डम्माच्या मागे पळणं, परंतु अशा ठिकाणी पळणं जिथं सुकी जमीन आहे, जिथं काही टाकलं तर निघू शकणार नाही. काल पंतेला भेटलो मी, तर पंतेला भेटणं म्हणजे सिंपल आहे, की काल मी भेटल्यानंतर बंत्याला सांगितलं, "बंते प्लीज एक दम्मा टॉक द्या, की काय फायदे होतात एक अ, नोबेल भिक्खूंच्या सानिध्यात राहिल्यानं आणि काय तोटे होतात एक नॉर्मल भिक्खू किंवा नॉर्मल नाही म्हणू शकत, जे भिक्खू शील तोडतात, त्यांच्या संयोगात राहण्यात, त्यांच्या सहयोगात राहण्यात, त्यांच्या सहवासात राहण्यात." तर मग त्यांनी काल 25 ऑगस्टची डेट दिली या धम्म टॉकसाठी. इव्हन 1 तास जो त्यांच्या सोबत केला एकांतात, तो किती फ्रुटफुल आहे. तो इतका फ्रुटफुल आहे, की मी जर उद्या मेलोही, ओके. आणि जर माझा जन्म पुन्हा मनुष्य लोकात झाला, तर साहजिक आहे मला यांच्यासारखेच भिक्खूंचा सहवास पुन्हा लाभेल. मला खाली उतरायची गरज नाहीये. ओके. मला खाली उतरायची गरज नाहीये. सिंपल उदाहरण आहे, तुम्ही जेव्हा 7 तुम्ही जेव्हा तुमचे मित्र जेव्हा एकदम गरीब असतात, एकदम पुअर, जे काम नाही करत, जे आळशी आहेत, ज्यांचं मनी नॉलेज खूप कमी आहे, तर काय होतं तुम्ही पण त्यांच्यासारखे राहता. परंतु तुम्हीच तेच जर अ, एकच म्हणा किंवा 2 तुमचा एकच किंवा 2च मित्र असे आहेत जे बिलियनियर्स आहेत, अरबोपती आहेत आणि त्यांचे बिझनेस आहेत छोटे-मोठे, छोटे-मोठे जे काही असतील ते. आणि तुम्ही त्यांच्या असोसिएशनमध्ये राहता. 100% तुम्ही पण तसेच बनता. ओके. हे मॅटर करतं असोसिएशन. अजून एक उदाहरण देतो. तुम्ही जर बागेमध्ये गेला, तर फुलांचा गंध तुम्हाला पण लागणार आहे आणि तेच तुम्ही घाणेरड्या ठिकाणी गेला, तर तो पण वास तुम्हाला लागणार आहे. एकदम सिंपल उदाहरण आहे. काही मोठी अवघड गोष्ट नाहीये. ओके. तर याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे, की आपल्याला कोणाचं असोसिएशन इम्पोर्टंट आहे. ओके. आपल्याला कोणाचं असोसिएशन इम्पोर्टंट आहे. बऱ्याच गोष्टी असतात. आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण आपल्याला डेली अपग्रेड जे आहे ते फक्त आणि फक्त 2 टाइप्स ऑफ प्रॅक्टिस मधूनच भेटणार आहे. एक आहे सिटिंग आणि दुसरा आहे माइंडफुलनेस. ओके. दुसरा आहे माइंडफुलनेस.
काल पण त्यांनी मला कॉन्शियसनेस, विज्ञान, त्यानंतर क्लिअर कॉम्प्रिहेन्शन, सतीसंपजान्य, त्यानंतर माइंडफुलनेस, त्यानंतर परसेप्शन, संज्ञा, यांचा सहयोग शिकवला आहे. मी कसे काम करतात आणि कसं आपण भ्रमित होत होत जातो. ओके. त्यांनी खूप काही सांगितलं काल आणि पण ते डिसेंबरमध्ये पण येणार आहेत. वॉक आहे त्यांचा. ओके. बुलढाणा जिथं अ, अ, सुनीता मॅमनं जमीन जी दिलेली आहे त्या एरियामध्ये त्यांचा वॉक राहणार आहे. ओके. तर याच्यावरून आपण समजायचं आहे की असोसिएशन का इम्पोर्टंट आहे. ओके. काल पण ते नॅन्सी फोन होता. उद्या ते पण प्रवचन देणार आहेत. सो सो तुम्ही चूज केलं पाहिजे, की तुम्ही कोणासोबत राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं धम्म. ओके. धम्म कुठून घेणार आहे? कसा घेणार आहे? ओके. आउटवर्ड धम्म इम्पोर्टंट आहे, परंतु इनवर्ड धम्म खूप इम्पोर्टंट आहे. ओके. तुमचं सेल्फ रिअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाणी आणि विष यामधला फरक कळला पाहिजे. आज तुमची ती पातळी असायला पाहिजे. ओके. ती तुमची पातळी असायला पाहिजे. जर तुम्हाला कळतच नाही किंवा काय रॉंग, काय राइट, काय धम्म, काय अधम्म, काय सद्धम्म, काय धम्म, ते काही खरं नाहीये. ओके. काहीच खरं नाही. प्रत्येकाची जी स्पीड आहे, अप अँड डाउन, ओके, कूलिंगची, हं, त्याच्यावरून प्रॅक्टिस डिटरमाइन करते. ओके. किती स्पीडनं तुम्ही कूल डाउन होता. जितक्या स्पीडनं तुम्ही हीट अप होताय, त्याच्या 10 पट स्पीडनं तुम्ही कूल डाउन व्हायला पाहिजे. दुर्गुणांचा स्पर्श सुद्धा व्हायला नाही पाहिजे. जेव्हा भंते आर्यधम्मांनी प्रॅक्टिस सुरू केली ना, त्याची मला अ, ज्यावेळेस मी भंते आर्यानंद सोबत बसायचो, ओके. तर ते आर्यानंद बऱ्याच वेळेस मला सांगायचे, की अ, "भंते, जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली, तर भंतेला 3-3 महिने दुर्गुण स्पर्श सुद्धा नव्हते करत." म्हणजे प्रॅक्टिसला सुरुवात केल्याबरोबरच 3 महिने, मिनिमम 3 महिने दुर्गुणांचा स्पर्श होत नव्हता मेंटली. किती ताकद आहे. हं, किती ताकद आहे. काल भंतेंनी पण सांगितलं, "ईझी नाहीये," म्हणे दीपक. "ईझी नाही. क्विकली नाही होणार आहे. क्विकली नाही होणार आहे." ओके. जेव्हा अजंजय सारो असो किंवा भंते आर्यानंद असो किंवा सयाडो धम्मसरा किंवा कोविदा बनते किंवा रेवता बनते किंवा अग्गन्ना बनते, सयाडो अग्गन्ना यांच्यासोबत जेव्हाही डिस्कशन होते, तर डायरेक्टली बनते म्हणतात, "जे असेल ते बोल, काहीच प्रॉब्लेम नाही." सर्व डिस्कस करतो, एव्हरीथिंग. जे गाईडन्स भेटतं ना, लाईफ लाईफ टर्निंग असतं. ओके. खूप ट्रेमेंडस असतं. म्हणून एक वाक्य मला बनते रावलांचंही आठवत आहे. बनते रावलांनी मला म्हटलं होतं, की "दीपक, जिथं तुला सफरिंग दिसेल, ज्या लोकांमुळे दिसेल, त्यांना कट करायचं. त्यांना कट करायचं. जिथं रिस्पेक्ट कमी होत असेल, जिथं तुझा आदर होत नसेल, त्यांना कट करायचं. ओके. त्यांना कट करून टाकायचं. नॉट अ स्मॉलेस्ट आयोटा. कणापर्यंतचाही काही सफरिंग एक्सेप्ट नाही करायची लोकांपासून." किती पॉवरफुल उदाहरणं दिलेले आहेत. जर तुझा पाय सडला तर तू मरशील का म्हणे? गँग्रीन झालं तुझ्या पायाला, तर तू त्या पायाला सोबत घेऊन राहशील का? हां, तर ते वाढतच जाणार ना. जिथं रिस्पेक्ट नाही, जिथं आदर नाही धम्मामध्ये, काय करायचं ते कट करून टाकायचं. त्यांना ठेवायचं नाही.
कारण या महिन्यामध्येच सयाडो अक्कांना पण अ, आपल्याला टॉक देण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. मी सयाडो रेवतांना पण खूप खूप वर्षापासून ट्राय करत आहे, परंतु त्यांचं असं आहे, की ते ऑनलाईन देतच नाहीत. हे ऑनलाईन ते मोस्टली टॉक देऊच नाही लागले. त्यांचे टॉक रेकॉर्डेड असतात बिहारामध्ये आणि त्यांच्याच ओहायो हे सेंटर आहे त्यांचं पॉक्सचं. तिथंच ते देतात. तर माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे, की तुम्ही तुमचं असोसिएशन खूप मॅटर करतं. ओके. खूप मॅटर करतं. आज जवळपास 17-18 वर्ष झाले मी काउंट याच्यासाठी करत आहे, की या 18 वर्षामध्ये भटकंतीचा एकही क्षण माझ्या प्रॅक्टिसमध्ये उदयाला नाही आला. सरळ-सरळ आहे. श्रद्धा इतकी स्ट्राँग आहे, की मला कोणी डोकं फोडून जर सांगितलं हे असं आणि ते तसं, ऐक होणारच नाही. इम्पॉसिबल आहे. जर माझ्यासमोर कोणी 100 कोटी ठेवले आणि मला म्हटलं, की मग ते आर्यधम्म किंवा नाव येणं किंवा पाव किंवा वटपणाच्या या ट्रेडिशनला सोडून दुसरीकडे जा. इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. का? कारण की तुम्हाला जे भेटलंय ते त्याची व्हॅल्यूच नाहीये. ओके, त्याची व्हॅल्यू नाहीये. काल जेव्हा मी त्यांना तुमची प्रॅक्टिस सांगितली आणि अ, काही जणांचं प्रॅक्टिसमधली ग्रोथ सांगितली, तर पण त्यांनी मला विचारलं कशा पद्धतीने शिकवत आहे. तर मी सांगितलं अशा-अशा पद्धतीने. ते पटले की इतकं स्ट्राँग नको शिकवू. ओके. ते काय म्हटले, "इतकं स्ट्राँग बिलकुल शिकवू नको." कारण की त्यांना जर व्हॉमिटिंग वगैरे होत असेल ना, तर मग ते खूप स्ट्राँग होते आणि तितकं स्ट्राँग फक्त बिक्कू लाईफसाठी आहे. ओके. अन् जो 2 दिवसातच जो रिझल्ट आलेला आहे प्रॅक्टिसचा तर थोड्या दिवस आपण काही पार्ट्स जे आहेत, जे स्टार्टिंगचे ते आपण थोडंसं स्ट्राँग पद्धतीनेच घ्यायचे. त्याच्यानंतर बनतेंनी जे सजेस्ट केलंय त्याच्यानुसारच आपण लाईट अप करणार त्याला, म्हणजे लाईटन करणार, हलका करून टाकणार. परंतु जेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे प्रॅक्टिस घेण्याची, तर माझी एकच टेक्निक असते, एकच पद्धत असते. खूप हार्ड करायचं. खूप हार्ड. ओके. इतकी हार्ड प्रॅक्टिस घ्यायची, की त्यांच्या हड्ड्यामधूनही आवाज यायला पाहिजे बसल्यावर. ओके. एकदा बंते राऊलांनी जेव्हा माझा शेड्यूल पाहिला होता प्रॅक्टिसचा एका रिट्रीटचा, तर ते म्हटले होते, की "दीपक," म्हणे, "हे खूप खूप स्ट्राँग आहे." म्हणे, "खूप कधी-कधी लोकांना हे टॉर्चर वाटेल." म्हणे. म्हटलं, "म्हणते, पण ह्याचे रिझल्ट्स येतात." ओके. तर ही जी पद्धत आपण ध्यानाची घेतो कोणत्याही शिबिरामध्ये ही PAOKचीच आहे. ओके. PAOK शॅडोचीच आहे. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये सकाळी 4:30 पासून तर सकाळी 4:30 पासून तर संध्याकाळी 9 पर्यंत प्रॅक्टिस असते. ओके. त्या पद्धतीचं. आणि त्याच्यानंतर आपली जी प्रॅक्टिस होती अ, हे तुम्हाला असोसिएशनचं पण सांगितलं. थोडेसे तुम्हाला काही इनसाइट्स सांगितले. ओके. काल अ, हे चित्र मला प बनतेंच्या विहारामध्ये एक मुलगा आहे बनते न्यानसरींच्या. तर त्यानं पाठवलं. आय डोंट नो पण बघा ना, आपलं 32 पार्ट्सच चालू आहे. त्याच्या रिलेटेडच अ, इमेजेस आली. आता सिंगलमध्ये हे काय लिहिलेलं आहे ट्रान्सलेशनमधून पण समजून जाईल. परंतु ऑब्जेक्ट तोच आहे. ओके. ऑब्जेक्ट तोच आहे. तर आपलं काय-काय झालेलं होतं. आता सगळेजण मला वाटतं, की अपराईट होऊन जा एकदा. सरळ बसा. प्रॅक्टिसला सुरुवात करूया आपण.
जे काही तुम्ही ऐकलंय ते पूर्ण तुमचं जर विथ अवेअरनेस तुम्ही ऐकलंय, झोपेमध्ये नसाल, फुल्ली कॉन्शियस असाल, तर दॅट ऑल टर्न इंटू द पुण्य, मेरिट्स. जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकलंय, जे काही 4 आर्य सत्याशी कनेक्टेड होतं, जे तुमच्या जीवनामध्ये दुःख कमी करणारा धम्म माझ्या तोंडातून जो गेलाय, ते पूर्ण पुण्यामध्ये टर्न झालेलं आहे. ओके. दॅट्स ऑल युअर मेरिट्स हां. तर नाऊ जे काही तुम्ही ऐकलं त्याला लाइटन करा. त्याला जस्ट लेट गो करा, जाऊ द्या. 5 ते 10 वेळेस लांब श्वास घ्या आणि पुन्हा तुम्ही जे आपलं कर्मस्थान असतं. कामस्थान म्हणजे कर्मस्थान. ओके. त्या कर्मस्थानला येऊन जा. आनापाना. ओके. एव्हरी डे मी तुम्हाला आनापाना गाईडेड आणि त्याच्यानंतर 32 पार्ट्सलाच घेऊन जाणार आहे. ओके. पहिल्या दिवशी आपण 5 घेतले, दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा 5 घेतले, तिसऱ्या दिवशी आपण 10 घेतले. ओके. आज जे आहे आपण 10च्या समोर घेणार आहे. परंतु 10च्या समोर घेण्याच्या आधी पहिले जे 10 झालेले आहेत त्याला स्पीडली थोडं घ्यायचं आहे आणि जी काल व्हिडिओ तुम्हाला दिला होता, तो तुम्ही एव्हरी मॉर्निंग रन करायचा आहे. ओके. पथिकुल संज्ञा आहे ते. अ, ज्यामुळं तुम्हाला पाठ व्हायला खूप ईझी होऊन जाईल आणि पाठ करा बिलकुल. ओके. तर सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. पाठीचा कणा सरळ आणि डोळे बंद केल्यानंतर बिलकुल तुम्ही हलणार नाही. पूर्ण बॉडी कंपोज्ड, माइंड कंपोज. शरीर जसं प्रेझेंट मोमेंटमध्ये आहे, तसंच तुमचं मन पण प्रेझेंट मोमेंटमध्ये. मनाला या शरीराच्या बाहेर बिलकुल जाऊ द्यायचं नाहीये. जे आहे ते फक्त नाक आणि ओठाच्या मधात जिथं स्पर्श होते तिथं तुम्ही थांबणार. ओके. स्टार्ट करा. 5 वेळेस लांब श्वास घ्यायचा आहे. तुमचे हात एकमेकावर हाफ लोटस, पायाची घडी, परंतु हाफ लोटस म्हणजे वरचा पाय तुमचा मांडीवर यायला पाहिजे. खाली कुशन. अजून 2 मिनिट तुम्ही श्वास चेक करू शकता. श्वासाच्या सोबत राहू शकता आणि बघायचंय कुठं स्पर्श करत. पूर्णपणे रिलॅक्स तुम्ही. मन जे आहे ते ऑलरेडी धम्म ऐकून शांत झालेलं आहे. प्रयत्न करायचा आहे नाक आणि ओठाच्या मधात. भगवान बुद्ध म्हणतात की सच्चंग भवे साधू तरंग रसानम. सच्चंग भवे साधू तरंग रसानम. डोळे बंद. Truth is the sweetest thing in the world. Okay.
जेव्हा सत्य येतं तर चेहऱ्यावर हास्य असते. जेव्हा असत्य येतं तर चेहऱ्यावर टेन्शन, मनामध्ये टेन्शन, प्रेशर, तणाव, दुःख, त्रास हे सर्व व्याधी येतात असत्यासोबत. पूर्णपणे वेल कंपोज तुम्ही, मन आणि शरीर एका ठिकाणी, या क्षणात इथे भवभूतवंता अपारुता दे संगमतथावराये सुरवंता भमुञ्चन्तु सतां. The door of Nibbana open in now. आता लक्ष पूर्णपणे श्वासावर. निब्बाणाचे दरवाजे आतामध्ये उघडतात. परंतु प्रत्येक क्षणामध्ये जे मागच्या कर्माचे विपाक येत राहतात, त्याला आपल्याला संयम नावाच्या पारमितांनी शांत करावं लागते. पुन्हा, 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 पुन्हा या मागच्या कर्मामुळं आपण नवीन कर्म क्रिएट करत राहतो. दुर्गुणांच्या सहाऱ्याने. ज्या वेळेस मागच्या कर्माला आपण दुर्गुणांचा सपोर्ट देणार, तर ते वाढत राहणार. कंटिन्यू. श्वासावर लक्ष. पूर्णपणे तुम्ही श्वासासोबत या क्षणात कुठेही भटकणार नाही. मन जे आहे ते पूर्णपणे शांत, एकाग्र, संयमित, असंयमित मन हे पळत राहतं. संयम जो असतो तो तुमच्या सद्गुणांच्या एकवटनामुळे येत असतो. असंयम जो असतो तो दुर्गुणांमुळे येत असतो. ज्यामध्ये लोभ आणि तृष्णा असते. लोभ असतो, कधी-कधी द्वेष पण असतो. ओके. तर पूर्णपणे तुम्ही तुमच्या श्वासासोबत या क्षणात प्रत्येक क्षण जो तुम्ही श्वासासोबत राहत आहेत, जागरूक राहत आहात, प्रत्येक क्षण हा पुण्यामध्ये बदलत आहे. एकच पुण्य नाही, असंख्य पुण्य एका क्षणामध्येच बनत आहेत. असंख्य. कारण की तुमचं चित्त जे आहे त्याच्यामध्ये एकाग्रता आलेली आहे. उपेक्षा पण आहे. पूर्णपणे उपेक्षा नाही, परंतु उपेक्षाच्या दिशेनं तुम्ही जाते.
दुर्गुणांचा लवलेश नाही याचा अर्थच पुण्य आहे. त्यानंतर तुम्ही माझ्या शब्दांवर लक्ष द्याल यावेळेस. आता माझ्या शब्दांच्या बाहेर तुम्ही जाणार नाही. सरळ बसायचं आहे ताठ आणि पुन्हा एकदा 3 वेळेस लांब श्वास घ्यायचे. लांब श्वास घेतला, 10 सेकंड थांबला, पुन्हा सोडला. लांब श्वास घेतला, 10 सेकंड थांबला, पुन्हा सोडला. लांब श्वास घेतला, 10 सेकंड थांबला, पुन्हा सोडला. असं करायचंय. पुन्हा पुन्हा आत्तामध्ये यायचंय आपल्याला. परंतु तुमचं आता जे आहे ते ताकदवर आणि स्थित तेव्हाच होणार, ज्यावेळेस तुमच्याजवळ संयम आणि एकाग्रता असेल. संयम जे आहे तुमच्या दुःखाला हलकं करून टाकतं. टच होऊ देत नाही. दुःखाला टच न होऊ देणं म्हणजेच एकाग्रता वाढणं आहे. समाधी म्हणजेच कन्सॉलिडेशन ऑफ द होलसम स्टेट ऑफ माइंड. सद्गुणांचं एकवटणं म्हणजेच समाधी असते. परंतु चित्त पूर्णपणे एकाग्र. लांब श्वास झाले. तुमचं लक्ष पूर्णपणे माझ्या शब्दांसोबत. पूर्ण बॉडी रिलॅक्स. श्वास संथ गतीने शरीर घेते. तुम्हाला नाही घ्यायचा आहे. श्वासावर लक्ष नाही द्यायचं आता. आता तुम्ही तुमचे डोक्यावरचे केस पाहायचे. डोक्यावरचे केस आता दुरून पाहायचेत. आता जवळ जायची गरज नाही. हेड एअर. केसांचा रंग खराब, केसांचा आकार खराब, केसांचा वास खराब, केसांची जागा खराब, केसांचा संयोग खराब. त्यानंतर तुम्हाला बॉडी एअरवर यायचंय. जसं की भुवया, हातावरचे केस, पायावरचे केस. इथं बघताय तुम्ही. भुवया, हातावरचे केस, पायावरचे केसांना तुम्ही बघताय दुरून. तिन्ही ठिकाणी तुमचं लक्ष. तिन्ही पार्ट तुम्हाला दिसतायत या क्षणात. तिन्ही ठिकाणचा केसांचा रंग खराब, केसांचा आकार खराब, केसांचा वास खराब, केसांची जागा खराब आणि संयोग खराब. हे हे बघितलं तुम्ही आता. त्यानंतर तुम्हाला नखांवर यायचंय. पायांची नखं, हाताची नखं. दुरून बघताय तुम्ही. इतकं पण दूर नाही, दिसणार असंच. तुम्हाला दोन्ही दिसतायत. पायाची नखं आणि हाताची नखं पण. तर त्यांचा रंग खराब, नखांचा रंग खराब, नखांचा आकार खराब, नखांचा वास खराब, नखांची जागा खराब, नखांचा संयोग खराब. दुरून बघताय. त्यानंतर दात. वरचा जबडा, खालचा जबडा तुम्ही थोडासा मोकळा करायचा आहे. स्पेस. त्यामध्ये स्पेस आणायचा आहे थोडंसं. वरचा जबडा वरच्या दिशेनं, खालचा जबडा खालच्या दिशेनं. जसे हे दोन्ही जबडे एकामेकाला सोडतात, तर जो तणाव आहे दोन्ही दोन्ही जबड्यामधला, तो मोकळा होऊन जातो आणि जसं दोन्ही जबडे एकामेकापासून दूर जातात, त्यांचा संपर्क तुटतो, तर तुम्हाला एक प्रकारचा आराम तुम्हाला तो फील होतो.
तर तुम्ही दोन्ही जबड्यांचे दात बघायचे. तुम्ही दात बघतायत. दुरून बघायचंय, एकदमच जवळून नाही, परंतु एकदमही दूर नाही, ज्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. तर बघितल्यानंतर तुम्ही म्हणायचंय किंवा समजून घ्यायचंय, की दातांचा रंग खराब आहे, दातांचा आकार खराब आहे, दातांचा वास खराब आहे. तर वास खराब कसं काय येणार? धुवू नका, ब्रश करू नका, वास खराब येईल. जागा खराब आहे. ओके. संयोग खराब. त्यानंतर त्वचा, त्वचेवर यायचंय. पूर्ण बॉडीची त्वचा तुम्ही पाहताय. पूर्ण बॉडीच्या त्वचेला फोकस करायचं. आता रन नाही व्हायचं त्या त्वचेवर. ओके. हळू-हळू, हळू-हळू खाली वगैरे नाही जायचं. आता तुम्ही बसलेल्या स्थितीमध्ये बघताय स्वतःला. पूर्ण त्वचा, पूर्ण बॉडीची त्वचा. पण त्यामध्ये हेड हेअर, बॉडी हेअर, नेल, टीथ नाही येणार. फक्त स्किन. फक्त स्किन. तुम्हाला फक्त स्किन दिसणार. त्याच्यावरच फोकस होणार. तर त्वचेचा रंग खराब आहे, त्वचेचा आकार खराब आहे, त्वचेचा वास खराब आहे, त्वचेची जागा खराब आहे आणि संयोग खराब. संयोग कोणासोबत? मेम्ब्रेन, त्यानंतर स्किन, सॉरी मेम्ब्रेन्स, मांस, वेन्स आणि हड्ड्या यांच्यासोबत. त्यानंतर त्वचेनंतर तुम्ही मांस बघायचंय. ओके. त्वचेच्या खालचं जे मांस आहे, तुमची त्वचा जर पूर्ण शरीरावरची काढून टाकली, तर फक्त मांस दिसणार. तर त्या मांसाचा रंग खराब आहे, त्या मांसाचा आकार खराब आहे, त्या मांसाचा गंध खराब आहे, त्या मांसाची जागा खराब आहे, त्या मांसाचा संयोग खराब आहे. ओके. त्यानंतर मांसाच्या खालचा जो भाग आहे, नसा. ओके. नसा. तर त्या नसांचा, काल मी नसा सांगितलं होतं कसे असतात तर. त्या नसांचा रंग खराब आहे, त्या नसांचा आकार खराब आहे, त्या नसांचा वास खराब आहे, त्या नसांची जागा खराब आहे, त्या नसांचा संयोग खराब आहे. ओके. काल नसा पाहिला. नहारू. त्यानंतर हृदय पाहिलं होतं. हृदय जे पंप करतं. ओके. तर हृदयाचा रंग खराब आहे, हृदयाची जागा खराब आहे, हृदयाचा आकार खराब आहे, हृदयाचा वास खराब आहे आणि हृदयाचा संयोग खराब आहे. तर हृदय, त्यानंतर हड्डी. ओके. हड्डी, हड्डी. तर हड्ड्यांवर आपण जेव्हा येतोय, तर आपण स्केलेटनवर जायचंय. आपला सापळा. तुम्हाला पूर्ण सापळा दिसणार. स्क्रीनवर जी इमेज होती डोळे उघडायचे नाही कोणीच. सगळ्यांनी ती इमेज पाहिली होती. तर तुम्ही जेव्हा आरशात बघसाल, तुम्हाला पूर्ण हड्ड्यांचा आकडा सापळा दिसला पाहिजे. तर तो हड्ड्यांच्या सापळांचा रंग खराब आहे, त्या हड्ड्यांच्या सापळांचा आकार खराब आहे, त्या हड्ड्यांचा वास खराब आहे, त्या हड्ड्यांची जागा खराब आहे आणि संयोग खराब. त्यानंतर मूत्रपिंड घेतला होता आपण, किडनी. ओके, काल. तर किडनीचा रंग खराब आहे, किडनीची जागा खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे आणि संयोग खराब आहे. किडनी. ओके. त्यानंतर आपण लिव्हरवर आलो होतो. ओके. काल लिव्हरही सांगितलं होतं. तर लिव्हरचा रंग खराब आहे. लिव्हर लगेच तिथं जायचं. चेस्टच्या जवळ. चेस्टच्या जवळ लिव्हर. तर लिव्हरची जागा खराब आहे, लिव्हरचा आकार खराब आहे, गंध खराब आहे, रंग खराब आहे आणि संयोग खराब. त्यानंतर किलोखम. किलोखम म्हणजे तुमच्या मांस आणि स्किन, वरची स्किनच्या मधातला पांढरा भाग. हं, किलोकम. तर त्या किलोकमाचा रंग खराब आहे, किलोकमाचा आकार खराब आहे, किलोकमाचा गंध खराब आहे, किलोकमाची जागा खराब आहे, किलोकमाचा संयोग खराब. हे तुम्ही पाहिलं. हं. प्लिया. प्लियाचा रंग खराब आहे, प्लियाचा
लिव्हरच्या खाली एक लटकलेला पार्ट असतो. लिव्हरच्या खाली लटकलेला एक पार्ट असतो. ओके. ते. तर प्लिया. प्लियाचा रंग खराब आहे. प्लियाचा आकार खराब आहे. प्लियाचा वास खराब आहे. प्लियाची जागा खराब आहे. प्लियाचा संयोग खराब. बघताय तुम्ही सगळं. ओके. त्यानंतर आपण काल फुफ्फुस पाहिले होते. फुफ्फुस पण. तर फुफ्फुसांचा रंग खराब आहे. फुफ्फुसाचा आकार खराब आहे. फुफ्फुसाचा वास खराब आहे. फुफ्फुसाची जागा खराब आहे. फुफ्फुसाचा संयोग खराब आहे. त्यानंतर आपण आतड्या पाहिल्या होत्या मोठ्या. राइट. डायजेस्टिव्ह सिस्टम. ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आतड्या सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. ओके. तर आतड्यांचा रंग खराब आहे. पिंकिश असतो. आतड्यांचा गंध खराब आहे. आतड्यांचा जागा खराब आहे. आकार खराब आहे. संयोग खराब आहे. त्यानंतर जिथं सगळी घाण जमा होते. ओके. मेसेंटरी. अंतगुणम. अंतगुणम. तर त्या अंतगुणमची जागा खराब आहे. त्या अंतगुणमचा वास खराब आहे. 100% वास खराबच येणार आहे. अंतगुणमचा आकार खराब आहे. जागा खराब आहे. संयोग. ओके. उदरियम. ओके. उदरियम म्हणजे वसंतू वसंतू उदरियम. ज्यामध्ये सगळी घाण जमा होते नंतर. ओके. ज्याला घाण नाही, ज्यामध्ये काय म्हणतात त्याला, सगळं डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात. डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे ज्याला आपण मला वाटतं पित्ताशय पण म्हणू शकतो. की ज्यामध्ये केमिकल ज्यामध्ये ऍसिड जमा राहतो. उदरियम. तर उदरियम जे आहे त्याचा रंग खराब आहे. त्याचा आकार खराब आहे. त्याचा वास खराब आहे. जागा खराब आहे आणि संयोग खराब. त्यानंतर येतं मल. विष्ठा ज्याला म्हणतो. तर ते पण बघायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टॉयलेटमध्ये जाता, ओके, ते पण बघायचं. परंतु याला दाखवण्याची पद्धत नावयानामध्ये टॉयलेट नसते. प्लेट असते. प्लेटमध्ये ठेवल्यासारखं. तर आता तुम्ही डोळे बंद केलेले, तर तुम्ही तुमच्या समोर त्याला प्लेटमध्ये बघायचंय. डोळ्याच्या समोर. दूर नाही. डोळ्याच्या समोर. हा पार्ट सगळ्यांनी पाहिलेला आहे. की जे आपण विष्ठा म्हणतो किंवा ज्याला मल म्हणतो. ओके. तर ते प्लेटमध्ये ठेवलेले स्वच्छ एकदम तुमच्या डोळ्यासमोर आणा. तर म्हणायचं आहे की रंग खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे आणि त्याची जी जागा आहे ती खराब आहे, संयोग खराब आहे. राइट? तर पुन्हा आता आपल्याला पुन्हा म्हणायचं आहे. तर रिटर्न. पुन्हा ती प्लेट समोर ठेवायची आहे. त्याचा रंग खराब आहे, आकार खराब आहे, मलचा रंग खराब आहे, मलचा आकार खराब आहे, मलचा वास खराब आहे, मलची जागा खराब आहे आणि संयोग खराब. त्यानंतर उदरियम. हं. तर जे उदरियम आहे ज्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. ओके. डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. त्याला आपण ऍसिड्स म्हणतो. तर त्या उदरियमचा रंग खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे,
हां. त्यानंतर जागा खराब आहे, संयोग खराब आहे. त्यानंतर अंतःगुणम वापस चाललोय आपण. ओके, रिटर्न. अंतःगुणम. अंतःगुणमचा त्याला अंतपेशी म्हणतो. मेसेंटरी. ओके. माझ्या अंतपेशींचा रंग खराब आहे. माझ्या अंतपेशीचा आकार खराब आहे. माझ्या अंतपेशीचा गंध खराब आहे. माझ्या अंतपेशीची जागा खराब आहे आणि अंतपेशीचा संयोग खराब. ओके. त्यानंतर आहे जो पाचन मार्ग आहे आपल्याला अंतम पचन करणाऱ्या आतड्या. काय करतात जेवण तिथं जाते आणि त्या आतड्या काय करतात त्याच्यामधून अ, जे काही पोषक तत्व आहे ते शोषून घेतात. ओके. शोषून घेतात. तर माझ्या पाचन मार्गाचा रंग खराब आहे. माझ्या पाचन मार्गाचा आकार खराब आहे. वास खराब आहे. जागा खराब आहे आणि संयोग खराब आहे. त्यानंतर फुफ्फुसवर यायचंय. फुफ्फुस वरची जागा. हं. तर फुफ्फुसांचा रंग खराब आहे. फुफ्फुसांचा आकार खराब आहे. फुफ्फुसांचा वास खराब आहे. फुफ्फुसांची जागा खराब आहे. फुफ्फुसांचा संयोग खराब आहे. त्यानंतर येणार पियाकम. प्लिया नाही, पियाकम. त्याला प्लिया म्हणतात. स्प्लीन. हं. तर प्लियाचा रंग खराब आहे. प्लियाचा आकार खराब आहे. प्लियाचा वास खराब आहे. प्लियाची जागा खराब आहे. प्लियांचा संयोग खराब. त्यानंतर यायचंय खलोखम. त्वचा आणि मांसच्या मधातील भाग पांढरा-पांढरा. माझा कलोकमचा रंग खराब आहे, आकार खराब आहे, वास खराब आहे, जागा खराब आहे आणि संयोग खराब आहे. ओके. त्यानंतर आहे यंकम, ज्याला आपण यकृत म्हणतो. लिव्हर. लिव्हर जवळपास सगळ्यांना माहिती आहे कशा आकाराचं असतं तर त्या लिव्हरचा रंग खराब आहे, त्या लिव्हरचा आकार खराब आहे, त्या लिव्हरची जागा खराब आहे, त्या लिव्हरची गंध खराब आहे आणि संयोग खराब. हृदय सगळ्यांना माहिती आहे. हृदय पण माहिती आहे. हृदयाचा रंग खराब आहे, हृदयाचा आकार खराब आहे, वास खराब आहे, जागा खराब आहे, संयोग खराब आहे. किडनी, किडनीचा रंग खराब आहे, किडनीचा आकार खराब आहे, किडनीचा वास खराब आहे, किडनीची जागा खराब आहे, किडनीचा संयोग खराब. त्यानंतर बोन मॅरो. ओके. हड्डीच्या मधातला भाग. बघा तुम्ही ज्या वेळेस घरी मटण शिजवलं असेल, हां, मटण शिजवल्यानंतर त्या हड्डीला जेव्हा तुम्ही फोडता, त्यामधला जो भाग येतो पिवळसर, पण तुम्ही ते शिजवल्यावर पाहता. तुम्ही न शिजवता जर फोडलं तर आणि त्याला प्लेटीत ठेवून बघा. बलबी असतं एकदम. असं हलतं, धक्का लावल्याबरोबर एकदम हलतं. चिकट, सटकणारं. एकदम चिकट, एकदम सटकणारं. पाहिल्याबरोबर घाण वाटते. परंतु त्याला शिजवल्यावर ते कडक होऊन जातं. तर त्याला हट्टी मज्जा म्हणतात, हट्टी मज्जा. हट्टी मज्जांचा रंग खराब आहे, हट्टी मज्जांचा आकार खराब आहे, हट्टी मज्जांचा वास खराब आहे, हट्टी मज्जांची जागा खराब आहे, हट्टी मज्जांचा संयोग खराब. त्यानंतर यायचे हड्डींवर. आता हड्डीवर आल्यानंतर तुम्हाला जी वरची इमेज होती, जी तुम्ही पाहिली मोबाईलच्या वरची ती बाई आरशात पाहताना पूर्ण हड्ड्या दिसताय. त्याच पद्धतीनं तुम्हाला बसलेल्या स्थितीमध्ये आता तुम्हाला हड्ड्या दिसणार आहेत. तुम्ही बसलेल्या स्थितीमध्ये स्वतःचा सापळा बघताय. आता तुम्हाला तुमचं शरीर नाही दिसत आहे. तुम्हाला तुमचा सापळा दिसत आहे बसलेला. तुम्ही त्या सापळ्यावर फोकस करायचा आहे. हे सापळ्यावर फोकस करताना हड्ड्यांचा रंग खराब आहे, हड्ड्यांचा आकार खराब आहे, हड्ड्यांचा वास खराब आहे, हड्ड्यांची जागा खराब आहे आणि हड्ड्यांचा
संयोग खराब. हे तुम्ही ऐकलं आता. परंतु आता तुम्हाला थोडंसं जवळ जायचंय त्या स्केलेटनच्या. त्याला जवळ आणा, एकदम डोळ्याच्या समोर. तर तुमचं स्केलेटन तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. तुम्हाला वरच्या बाजूनं बघायचं आहे, जिथं केस असतात. त्या स्केलेटनला तुम्ही वरच्या बाजून बघताय आता, तिथं हड्ड्या असतात. तिथं केस असतात. तो भाग बघायचा आहे. पांढरा-पांढरा दिसत असेल. वरचा भाग, जिथं कान असतात, तो भाग बघायचा आहे. हड्ड्यांचा आपले कान नाही बघायचे. जिथं कान असतात ते रिकॉग्नाइज करा. त्यानंतर जिथं भुवया असतात त्या हड्ड्यांवर, ती जागा बघा. त्या जागेवर या. त्यानंतर जिथं डोळे असतात ती जागा बघा. आता लिप्स तर नसणारच, कारण की स्किन पण नाही, फ्लेश पण नाही, वेन्स पण नाही. हड्डी नाही, मांस नाही, पेशी पण नाही. फक्त हाड आहे. तर तिथं दातच दिसणार. ओके. कारण की सुंदरतेसाठी जी स्किन लावलेली होती मांसावर, ती नाहीये. तर काय दिसणार आता? दात डायरेक्ट दिसणार. ते दात तुम्ही पाहताय. नंतर जी हनुवटी आहे, ती बघायची. त्या सापळ्याची तुम्हाला. आणि जसं तुम्ही डोक्याच्या पासून खाली, 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 खाली जाता, त्याच पद्धतीने तुम्ही हळू-हळू मान पाहायची, मानेची हड्डी पाहायची, त्यानंतर खांद्याची हड्डी पाहायची, त्यानंतर हाताच्या दोन्ही हड्ड्या पाहायच्या आहे. खांद्यापासून तर बोटापर्यंतच्या हड्ड्या झाल्यात. त्यानंतर तुम्ही सापळा पाहायचा आहे हड्ड्याचा, पाठीमागचा, समोरचा. नंतर पोटाचा सापळा पाहायचा आहे, जो कणा असतो पाठीचा, त्याची हड्डी पाहायची. त्यानंतर कमरेची हड्डी पाहायची. त्यानंतर पायाची हड्डी पाहायची. नंतर गुडघ्याची हड्डी पाहायची. त्यानंतर अँकल, फूट, तिथं जो जुडाव असतो फीटचा आणि अ, गुडघ्याचा नाही, आपल्या मधातल्या भागाचा पायाचा, ते पाहायचंय. नंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला जो तळवा आहे त्याची हड्डी पाहायची. नंतर पाची बोटाच्या हड्ड्या पाहायच्या आहेत. हे हळू-हळू, हळू तुम्ही जाणार आहे. कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. पहिले दात पाहिले, मानेवर यायचंय. दोन्ही साइडचं तुम्ही दोन्ही साइडचे तुम्ही हे पाहायचे. खांद्याच्या हड्ड्या पांढऱ्या शुभ्र दिसतायत. हळू तुम्ही खाली येताय पायापर्यंत. पायापर्यंत यायचंय. स्लोली, स्लोली. काही घाई नाही. कुठं जायचं नाही आपल्याला.
आता तुम्ही पूर्ण स्केलेटन पाहिलंय, तर त्यावर आता तुम्हाला पेशी पाहायच्या आहेत. नसा म्हणजेच नसा पाहायच्या आहेत. स्न्यूज. ओके. असं समजायचंय, की फक्त हट्ट्यावर मांस नाही, परंतु पेशींचं जाळं आहे. सगळ्या पेशी घाणेरड्या दिसतायत रक्ताळलेल्या. पेशी पाहताय तुम्ही. त्यानंतर त्या पेशींच्या मधामध्ये आता मांस चढत आहे. मांस चढताना पाहायचंय त्या सापळ्याला. पूर्ण मांस. आता सापळा दिसणार नाही. रक्ताळलेलं मांस आणि त्यावर असलेल्या पेशी दिसतील. त्यानंतर त्यावर त्वचा चढताना पाहायचंय. त्वचा येत आहे त्याला. तर हड्डीच्या आतमध्ये असलेला बोन मॅरो, त्यावर चढलेल्या पेशी, नसा, त्यावर चढलेलं मांस आणि त्यावर चढलेली त्वचा. ओके. आता तुम्हाला तुमचं पूर्ण रूप दिसत आहे त्वचेसोबत. आणि आता तुम्हाला दातावर यायचंय. ओके. आता तुम्ही फोकस करायचंय दातांना जवळ आणायचंय. दातांना जवळ आणायचंय, एकदम जवळ. समोरचे दात, वरचे 4, खालचे 4. जवळचा बघा आकार खराब आहे. जवळचा वास खराब आहे. जवळचा रंग खराब आहे, पिवळसर. त्या दातांच्या आणि हिरड्यांच्या मधामध्ये पांढरा-पांढरा घाण जमा राहते, पिवळी-पिवळी घाण जमा राहते. ते तुम्ही पाहताय. ते तुम्ही पाहायचंय. त्या घाणेला जेव्हा तुम्ही बाहेर काढसाल, तर तिथं गंध निर्माण होईल, वास घाणेरडा एकदम. जे अन्न तुम्ही तिथं खाता ते जमा राहतं. त्या अन्नाच्या कणांना तुम्ही पाहायचंय जमा राहिलेलं. दातामध्ये जे अन्न फसतं ते तुम्ही पाहायचंय. तेच अन्न 2 दिवस राहिलं तर कसं सडल्या स्थितीमध्ये चाललं जाईल ते पाहायचंय. प्लाक जमा होतो पांढरा-पांढरा. हं, पांढरा-पांढरा प्लाक जमा होतो तो पाहायचा आहे. त्या हिरड्यांच्या खाली हिरडी वर जाते. ती घाण जी आहे ती पाहायची. वरचे 4 दात, खालचे 4 दात. तर या दातांचा रंग खराब आहे. या दातांचा आकार खराब आहे. या दातांची जागा खराब आहे. या दातांचा संयोग खराब आहे. संयोग जो स्किन सोबत आहे, संयोग जो हिरड्यांसोबत आहे, संयोग जो जिभेसोबत होते, तो सगळा खराब आहे. पूर्ण दात पाहिजे आता. वरचा जबडा, खालचा जबडा. पूर्ण दात चवळून एक, 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 एक या पद्धतीने तुम्ही चाललात. हळू-हळू, हळू-हळू वरचा जबडा तुम्ही पाहताय. त्यानंतर हळू-हळू, हळू खालचा जबडा तुम्ही पाहणार. प्रत्येक दात पाहताना तुम्हाला समजून घ्यायचं आहे, की याचा रंग खराब आहे, याचा आकार खराब आहे, याचा वास खराब आहे, जागा खराब आहे, संयोग खराब आहे. जाणून घ्या हे, बघा, अनुभवा. आजचा जो विषय आहे तुमचा दात आहे. ओके. टीथ. तर आज तुम्हाला सर्व ठिकाणी दातच बघायचे. स्वतःचे दात बघत राहायचे. समोरचा व्यक्ती बोलत आहे तर शांत होऊन जायचं.
एकदमच लक्ष देत नाही बसायचं, नाहीतर तो इरिटेट होऊन जाईल. पण बघायचे याचे दात, त्याचे दात, त्याचे दात ते आणि आज तुम्हाला सर्व लोकांना सापळा आणि दात या रूपामध्येच पाहायचं. बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला सगळे हड्ड्या, 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 सापळे, 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 सापळे त्यांना बघायचा प्रयत्न करायचा आहे. त्या परसेप्शननं. सापळ्यांच्या सोबत दात, कंटिन्यू दात. ते बोलतायत तर दात आणि सापळा. ते चालतायत तर दात आणि सापळा. ओके. तर हा आजचा विषय होता तुमचा टीथ, 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 टीथ. दात, 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 दात. दिवसभर 50 ते 100 वेळेस दातावर तुम्ही रिसायटेशन करायचंय. नंबर 1 दातांना बघायचा प्रयत्न करायचा आहे घाणेरड्या स्थितीमध्ये. हे नंबर 2. हे जे सत्र आहे किंवा सॉरी हा जो टॉक्स आहे मी स्टॉप करत आहे आणि तुम्ही कंटिन्यू दातासोबत राहा.